नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कन्या राशींच्या व्यक्तींना जुलै 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना या महिन्याचा पूर्वार्ध जो आहे तो खूप स्पीडी दिसून येतो आहे. म्हणजे वेगवान सगळी कामे होत जातील. म्हणजे तुम्ही हातात एखादं काम घ्यायचं, ते इम्प्लिमेंट करायचं आणि ते झालं पूर्ण. अशी गतिमान कामं पूर्वार्धात होणार असं दिसून येत आहे. त्या गतीची आपल्याला सवय असली पाहिजे किंवा त्या गतीला आपण डायजेस्ट करण्याची सवय असली पाहिजे. नाहीतर पुढे काय करणार असं तुम्हाला प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे त्या वेगवान कामाची आता सवय करून घ्या. या पहिल्या पंधरवड्यामध्ये सगळी कामं अशी फटाफट आपली होत जाणार आहेत आणि आपण दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग आज तुम्हाला तयार करावं लागेल असं दिसून येते. तर या गतीची तुम्ही सवय करून घ्या. उत्तरार्धामध्ये काही गोष्टी रेंगाळतील, पण तो स्पीड थोडा कमी होईल, पण स्पीड खूप कमी होणार नाही आहे. पण या गतीची आपण सवय करा. कन्या राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण नवीन क्षेत्रात काहीतरी प्रवेश करणार आहात. म्हणजे उदाहरणार्थ नोकरीमध्ये काही लोक आहेत आणि त्यांना विशिष्ट डिपार्टमेंटचं काम करत आहेत, तर त्यांना काहीतरी नवीन डिपार्टमेंटचं काम त्यांच्या गळ्यात टाकलं जाईल किंवा करण्याची ऑर्डर येईल. तसंच उद्योगधंद्यामध्ये सुद्धा नवीन क्षेत्रामध्ये आपण काहीतरी प्रवेश कराल असं या महिन्यात ग्रहमान दिसून येत आहे. आणि त्या ग्रहमानाप्रमाणे ते क्षेत्र आपल्याला जर परिचित नसेल तर ते परिचय करून घ्यावा लागेल. कारण ती एक संधी आहे. ती संधी जर आपण सोडली तर आपण मुकलात असं होता कामा नये. ते क्षेत्र काय ते ओळखा आणि त्या क्षेत्रात आपला परिचय आपण अवश्य करून घ्या. कलाकारांचे या महिन्यात पूर्वार्धात सन्मान होणार आहेत असं दिसून येतं. विविध कलेच्या आसक्तीमध्ये असणारे किंवा कलेत गुंतलेले लोक जे आहेत त्यांचा एक सन्मान किंवा सत्कार या महिन्याच्या पूर्वार्धात कुठे ना कुठेतरी केला जाईल. म्हणजे त्यांच्या विद्येचा गौरव केला जाईल असं दिसून येत आहे. कन्या राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारणपणे आपण स्वतः आपलेच शत्रू निर्माण करू नका. किंवा आपण काहीतरी कोणाला पूर्वी कमिटमेंट केलेली असते, आपल्या डोक्यातनं ती सहज निघून जाते, पण समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात ते राहून जातं आणि मग ते आपल्याला वेगळ्या अँगलने बघायला लागतात. तर असे काहीतरी शत्रू तुम्हाला थोडे ताप देतील या महिन्यात असं दिसून येते. म्हणजे आपणच निर्माण केलेले शत्रू असं याला म्हणता येईल, कारण आपल्या कमिटमेंट आपण पाळल्या नाहीत. तर असं जर काही तुमच्या लक्षात असेल तर त्या वेळच्या वेळी पूर्ण करा आणि आपल्या प्रगतीतला अडथळा आपण आपोआपच दूर करून घ्या. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण शेरा सव्वा शेर असं वागायला आपल्याला लागणार आहे. म्हणजे मी कुठेच कमी नाही आहे, मी सगळ्यांना पुरून उरणार आहे, अशी एक स्थिती आपल्या मनाची बनवा आणि प्रत्येक गोष्टीत आपण पाऊल टाका असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, प्रकृतीच्या बाबतीत या महिन्यात अशी विशेष काही अडचण दिसून येत नाही आहे. किंवा काही वेळेला असं असतं, पूर्वी घडलेल्या काही गोष्टी असतात त्या आता त्रास देतात, पण तसंही काही दिसून येत नाही आहे. त्यामुळे आपल्या प्रकृतीची पूर्ण साथ आपल्याला आहे. म्हणून त्या वेगाला आपण उचित असे वागा असं मी या ठिकाणी सांगेन. आपला उद्योगधंद्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे जे नोकरदार व्यक्ती आहेत त्यांनी आपल्याला नोकरीच्या प्रमोशनसाठी प्रयत्न करा. कारण स्वतः आपण आपल्या वरिष्ठांकडे पाठपुरावा करा आणि तो पाठपुरावा आपण कराल तर आपली गोष्ट निश्चित होईल. पण तो पाठपुरावा आपल्याला करावा लागेल किंवा त्यांना थोडी आठवण करून द्यावी लागेल असं म्हणावं तर. पण ती वेळ आता आलेली आहे. आपल्या नोकरीमध्ये आपल्याला प्रमोशनची योग आता दिसून येत आहे. कन्या राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की शिक्षण घेणारी जी मुलं आहेत ती चांगलीच आळसावलेली आहेत असं दिसून येतं. म्हणजे काही वेळेला गृहीत धरलं जातं आणि ते गृहीत धरणं कुठेतरी वाईट असतं. नेमका याचाच परिणाम या महिन्यात कन्या राशीच्या व्यक्तींना दिसून येणार आहे. जी मुलं आहेत मध्यवयाची म्हणजे 14-15 वर्षाची, त्यांनी अजिबात आळस झटकायला हवा आहे. आता पूर्णपणे आळस झटकायला हवा, तर त्यांना पुढची प्रगती जी आहे ती प्रगती दिसून येत आहे. जे परदेशात आपले नोकरी
शोधू इच्छित आहेत किंवा प्रयत्न सुरू करू इच्छित आहेत त्यांना हा महिना प्राथमिक तयारीसाठी चांगला आहे असं म्हणता येईल. म्हणजे आज तुम्ही प्रयत्न चालू केलेत तर 5 ते 6 महिन्याने तुम्हाला ते यश दिसेल. तर म्हणून हे प्रयत्न तुम्ही या महिन्यात अवश्य सुरू करा असाच सल्ला मी या ठिकाणी देत आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या आपल्या पूर्णपणे पार पडलेल्या नाही आहेत. काहीतरी धार्मिक इव्हेंट अशा कारणाने आपल्याला घरात एक गेट टुगेदर आपल्या होईल, धार्मिक कार्य होईल किंवा काही कारणानिमित्ताने लोक जमतील असं दिसून येत आहे आणि ते मात्र आपण अवश्य मौज मजा घ्या त्याची असं मी सांगेन. साधारणपणे आपलं उत्पन्न जे आहे ते या महिन्यात कमतरता दिसून येत नाही आहे, पण थोडीशी चिंता उत्तरार्धात दिसून येते. कारण अगदी शेवटी येणारं पेमेंट जे आहे ते थोडं रखडेल असं दिसून येत आहे. पण नोकरदार व्यक्तींना हा काही फरक पडत नाही. जे लघुउद्योजक असतात किंवा उद्योजक असतात त्यांना हा फरक मात्र अवश्य दिसून येतो. ज्यांचं हातावर पोट आहे, जे डेली वेजेसवर काम करतात त्यांना शेवटी आपलं जे 4-5 दिवसासाठी आपण पूर्वी केलेलं जे काम आहे त्याचं थोडं सेव्हिंग कामाला येईल असं या ठिकाणी दिसून येतं. हे होतं कन्या राशींना मार्गदर्शन.